काही नाही ताई, मला सगळं माहिती आहे. तू माझ्यापासून लपवणार आहेस. काय झालंय? अगं, उद्यापासून विधी सुरू होणार आहेत. लग्न ठरलंय, लग्न होणार आहे आणि माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काहीच समजत नाहीये. मम्मी पप्पांचा विचार नसताना शरू तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी कधीच दिलं असतं. मम्मी पप्पा माझ्या लग्नासाठी एवढं सगळं करताय, त्यामुळे ना अजून अपराधासारखं वाटतंय मला. आणि बांदेकर बोलल्याप्रमाणे वागेल ना? नाही म्हणजे आज दुकानात जे काही वागलाय ना तो, त्यावरून शेवटी मला खूप भीती वाटते की 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 तो काही करू शकतो. आणि या सगळ्यात गौतमचं काय होईल? जर पुन्हा त्याने काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर मला मला नाही सुचत आहे सुरू काय होणार आहे. मला नाही कळत आहे. ताई, हे बघ, तू नको ना टेन्शन घेऊस. बांदेकर बोललाय ना, ऐन वेळी तो माघार घेईल आणि मग तिकडे गौतम येईल आणि त्यावेळी ना मम्मी पप्पा हो म्हणतील आणि बघ तुमच्या दोघांचंच लग्न होईल. नक्की? हो, बांदेकरने तसा शब्द दिलाय. तो बोललाय तसं करेल तो. आणि मी तुला प्रॉमिस करते, तुझं लग्न गौतम सोबतच होणार आहे. त्यामुळे तू प्लीज रडू नको आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नाही तर लग्नाच्या सगळ्या फोटोजमध्ये ना असं रडून लाल लाल झालेलं नाक दिसेल तुझं. मला नाही चालणार. शरू, हो, चल झोप तू.